Example 7.12. A sheet of brass is 50 centimeter long. A sheet of brass. A sheet of brass. And the sheet of brass किती आहे बघा? Is 50 centimeter. The sheet of brass is 50 centimeter long and 8 centimeter broad. आणि 8 सेंटीमीटर का आहे BROAD ब्रॉड आहे at 0 degree Celsius. At 0 degree Celsius. If the surface area at 100 degree Celsius, if the surface area at 100 degree Celsius, जर समजा त्याचा सरफेस एरिया 100 डिग्री सेल्सिअसला किती असेल बघा, इज 401.57 सेंटीमीटर स्क्वेअर. काय म्हटलं आपण, एक शीट आहे ब्रास, एक शीट ऑफ ब्रास इज 50 सेंटीमीटर लॉंग. शीट आहे, शीट ऑफ ब्रास आहे आणि ती शीट ऑफ ब्रास किती बघा जवळपास 50 सेंटीमीटर लॉंग आहे आणि 8 सेंटीमीटर ब्रॉड आहे ॲट 0 डिग्री सेल्सिअस असताना. इफ द सरफेस एरिया ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज 401.57 सेंटीमीटर स्क्वेअर, find the coefficient of linear expansion of brass. Find the coefficient of linear expansion of brass. Linear expansion of brass. तर एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं बघा, ए शीट ऑफ ब्रास इज 50 सेंटीमीटर लॉंग. एक मिनिट, क्लिअर दिसतंय का बघा? सॉरी लक्ष नाही. यासाठी सारखं पाठीमागे यावं लागतं. पाठीमागं आल्याशिवाय कळत नाही की तुम्हाला क्लिअर झाले की ब्लर झाले ते. अ शीट ऑफ ब्रास इज 50 सेंटीमीटर लॉंग. जे ब्रासची शीट आहे जी जवळपास किती लॉंग आहे बघा, 50 सेंटीमीटर लॉंग आहे अँड 8 सेंटीमीटर ब्रॉड आहे. इफ द सरफेस एरिया ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज 401.57 सेंटीमीटर स्क्वेअर, एवढा जर त्याचा सरफेस एरिया असेल 100 डिग्री सेल्सिअसला. सो फाइंड द कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ ब्रास. ओके, सो काय काय दिले ते आधी आपण लिहू. गिवन T1 is equal to 0 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. त्यानंतर बघा T2 is equal to 100 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. त्यानंतर एरिया A1 दिला आहे आणि तो A1 किती आहे बघा, 50 into 8 दॅट इज किती, 400 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर A2 आहे आणि तो किती बघा 401.57 सेंटीमीटर स्क्वेअर. सो वी हॅव, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एक शीट आहे, एक शीट ऑफ ब्रास इज 50 सेंटीमीटर. एक शीट ऑफ ब्रास आहे जी 50 सेंटीमीटर लॉंग आहे and 8 सेंटीमीटर ब्रॉड. शीट ऑफ ब्रास इज 50 सेंटीमीटर लॉंग and 8 सेंटीमीटर ब्रॉड at 0 डिग्री सेल्सिअस. If the surface area at 100 degree Celsius is 401.57 centimeter square, so find the coefficient of linear expansion of brass. So T1 ची व्हॅल्यू दिली आहे, त्यानंतर T2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यानंतर A1 दिला, A2 दिला. So we have फॉर्म्युला आपला माहिती आहे, बीटा इज इक्वल टू ट्वाइस अल्फा. बीटा इज इक्वल टू ट्वाइस अल्फा इज इक्वल टू, बीटाची फॉर्म्युला माहिती आहे, A2 minus A1 upon A1 into T2 minus T1. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो
A2 ची व्हॅल्यू काय आहे, A1 ची व्हॅल्यू काय आहे रिस्पेक्टिव्हली त्या पुढे. A2 किती आहे बघा 401.57 मायनस A1 ची व्हॅल्यू किती आहे 400 डिवाइडेड बाय A1 ची व्हॅल्यू किती आहे बघा 400 into bracket T2 minus T1 100 minus 0 100 minus 0 degree Celsius. So हे जर आपण सॉल्व केलं तर आता काय येणार बघा 401.57 मधून 400 गेले तर 1.57 म्हणून येईल आहे. सो 1.57 डिवाइडेड बाय 400 आणि इंटू काय आहे बघा 100. सो राहणार काय बघा 400 इंटू काय बघा 100. सो 400 आणि इथे 100 400 म्हणजे 4 into 10 raised to 2 100 म्हणजे 1 into 10 raised to 2. पण छेदामध्ये जर नुसतंच 4 लिहिलं तर 10 raised to 4 होईल. ते वरती घेतलं तर -4. सो 1.57 म्हणजे सॉल्व्ह केलं तर त्या 4 न त्या 1.57 ला डिवाइड करू तर आपला आन्सर किती येणार बघा 0.3925 into 10 raised to -4 per degree Celsius. पर डिग्री सेल्सियस म्हणजे सेंटीग्रेड इनवर्स होणार. सो हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता हे झालं आपलं कशाचं बीटा. मग अल्फा काय येईल, हा बीटा झाला. अल्फा काय येणार, अल्फा या बीटाच्या निम्मा होणार. सो बीटाच्या निम्मा काय येणार बघा अल्फा 0.192 into 10 raised to -4 per degree Celsius. हा काय होणार आहे अल्फा होणार आहे. सो हे कसं लिहू शकतो आपण अल्फा इज इक्वल टू 1.962 into 10 raised to -5 per degree Celsius. So coefficient of linear expansion of brass is, so therefore coefficient of linear expansion for brass is, and the brass साठी किती असणार बघा is 1.962 into 10 raised to -5 per degree Celsius. सो हे पण आपल्याला माहिती पाहिजे याच्यामध्ये फॉर्म्युला कसा कन्वर्ट केला वगैरे. ओके 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 ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं बघा पुढं हे आपल्याला माहिती आहे का. when pressure is held constant due to change in temperature, the volume of liquid or solid changes very little in the comparison to the volume of gas. हे आपल्याला माहिती पाहिजे बघा. काय म्हटलंय when pressure is held constant म्हणजे काय की जेव्हा प्रेशर हे काय असतं कॉन्स्टंट असतं. when pressure is held constant जे प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट ठेवलं जातं किंवा राखलं जातं ड्यू टू चेंज इन टेम्परेचर म्हणजे टेम्परेचरमध्ये चेंज झाल्यामुळे प्रेशरला आपण काय ठेवतो कॉन्स्टंट. when pressure is held constant due to change in temperature, the volume of liquid or solid changes very little in comparison to the volume of gas. Okay. Second काय बघा the coefficient of volume expansion gamma is generally on order of magnitude larger for liquids than for solids. Next बघा metals have high values for the coefficient of for linear expansion alpha than non-metals. Gamma changes more with temperature than alpha and beta. So we know that water expands on freezing from 4 degrees Celsius to 0 degrees Celsius. बघा हे आपल्याला माहीत पाहिजे. वॉटर एक्सपांड होतं पसरतं कधी ऑन फ्रीजिंग फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत वॉटर काय होतं एक्सपांड होतं ऑन फ्रीजिंग फ्रॉम 4 पासून आपण खाली आलो तर ते परत एक्सपांड होतं. अदर 2 सबस्टन्सेस मेटल्स बिस्मथ असेल Bi, antimony असेल Sb that expand on freezing. So thus the density of liquid is more than corresponding solid and hence solid Bi or Sb float on their liquids like ice floats on water. Okay. So next point आता इथं आपल्याला बघायचा आहे तो आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो नेक्स्ट पॉईंट आपला जो इथला आहे तो आहे बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स. ओके
सो हे आपल्याला पॉईंट पुढे नेक्स्ट बघायचे आहेत. तर नेक्स्ट जो पॉईंट आपला आहे तो आहे बघा स्पेसिफिक हीट कपॅसिटी. दॅट इज स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स. तर हा पॉईंट आपल्याला नेक्स्ट पुढं पाहायचा आहे. सो आता याच्यामध्ये नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे तो आहे बघा स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सो स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स. आता काय आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी? इफ 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर अँड 1 किलोग्रॅम ऑफ पॅराफिन आर हिटेड. समजा आपण काय केलं स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्समध्ये समजा 1 किलोग्रॅम पाणी असेल अँड 1 किलोग्रॅम समजा काय असेल पॅराफिन. सो 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर असेल आणि 1 किलोग्रॅम पॅराफिन असेल. हे दोन्ही जर आपण समजा एकाच वेळी हीटेड केले एकाच टाईममध्ये. सो बाय सेम हीटर द टेम्परेचर राईज ऑफ पॅराफिन इज अबाउट ट्वाइस दॅट ऑफ वॉटर सिन्स द हीटर gives equal amount of heat energy to each liquid.
So it seems that different substances require different amount of heat to cause the same temperature rise of 1 degree Celsius in the same mass of 1 kilogram. So if delta Q stands for the amount of heat absorbed or given out by a substance of mass m, so when it undergoes a temperature change delta T, so then the specific heat capacity of that substance is given by, मग त्याचा असणारी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय होणार बघा, S is equal to delta Q upon M into delta T. आता याच्यामध्ये the specific heat capacity is defined as amount of heat. The specific heat capacity is defined as the amount of heat per unit mass absorbed or given out by the substance to change its temperature by 1 unit. Okay. सो आता याच्यामध्ये आपल्याला S इक्वल डेल्टा Q अपॉन M डेल्टा T, तर हे बघा बाळांनो, याच्यामध्ये काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सम सबस्टन्सेस ॲट रूम टेम्परेचर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता स्टील असेल तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बघा जूल के इनवर्स 120 असते. लीड असेल तर त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 128 असते. गोल्ड असेल तर 129. टंगस्टन असेल तर 134.4. सिल्वर असेल तर 234. कॉपर असेल तर बघा 387. आयरन असेल तर 448. अगेन कार्बन असेल तर बघा 506.5. ग्लाससाठी ॲल्युमिनियमसाठी म्हणजे करस्पॉन्डिंग जे असणाऱ्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये याचं एस आय युनिट जे आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं ते काय आहे बघा, एस आय युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज, तर काय असणार याचं एस आय युनिट, जूल पर के जी इनवर्स सेल्सिअस. 5 मिनटं थांबा. सो याचं एस आय युनिट काय आहे बघा स्पेसिफिक कॅपॅसिटीचं, जूल डेल्टा क्यू म्हणजे आता हीट आहे, सो जूल के जी मास म्हणजे काय त्या ठिकाणचं किलोग्रॅम आणि टेम्परेचर म्हणजे काय असणार डिग्री सेल्सिअस. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट काय असणार बघा जूल पर के जी सेल्सिअस किंवा जूल के जी के. आता सी जी एस युनिट जर म्हटलं तर काय होणार बघा जूलचं अर्ग होणार आहे, किलोग्रॅमचं ग्रॅम होईल डिग्री सेल्सिअस. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स weakly depends on its temperature. Okay, so except for very low temperatures the specific heat capacity is almost constant for all practical purposes. If the amount of substance is specified in terms of moles mu म्हणजे massच्या instead of mass in kilogram, then specific heat is called molar specific heat and is given by, त्यावेळी मग काय असणार बघा मासच्या ठिकाणी फक्त म्यू लिहायचं, डेल्टा क्यू अपॉन म्यू इंटू डेल्टा टी. सो एस युनिट ऑफ मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जूल मोल इनवर्स. सो नेक्स्ट आपला जो हे बघा, आता हे अतिशय सिम्पल पॉईंट आहेत. याचा फॉर्म्युला आपण म्हटलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा एस इज डेल्टा क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी. सो नेक्स्ट पण खूप सिम्पल असा आपला पॉईंट आहे, तो आहे बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस. ओके, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस. ओके ठीक आहे, एक दोनच मिनटं. चॅटवरच ना
ओके. सो नेक्स्ट पॉईंट आपला इथं आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस. So next point applies specific capacity of a gas. Which are the principal specific heat capacities? Principal specific heat capacities. Principal specific heat capacities of gases. आणि त्यानंतरचं आहे मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस. सो आता याच्यामध्ये बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इन केस ऑफ अ गॅस स्लाइट चेंज इन टेम्परेचर इज अकम्पनीड विथ कन्सिडरेबल चेंजेस इन बोथ द व्हॉल्यूम अँड प्रेशर अँड गॅस इज heated at constant pressure, so volume changes and therefore some work is done on the surrounding during expansion, so it requiring additional heat. So specific heat at constant pressure is greater than specific heat at constant volume. Okay. So principle of specific heat म्हणजे at constant volume is defined as quantity of heat absorbed or released for the rise or fall of temperature of unit mass of gas. हे बघा अतिशय सिम्पल कन्सेप्ट आहे ते. आता हे जसं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस म्हटलं तसं इथं व्हॉल्यूम प्रेशर दिलं. त्याच्यासाठी काय द क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड और रिलीज्ड फॉर द राइज और फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अ गॅस थ्रू 1 केल्विन. त्यानंतरचा पुढचा अतिशय सिम्पल असा पॉईंट आहे तो मोलर स्पेसिफिक हीट. हे बघा हे अतिशय डेफिनेशन सिम्पल आहेत, तर ज्यावेळी आपण रेग्युलर चालू करणार त्यावेळी मी तुम्हाला हे नोट्स देतो. खूप सिम्पल आहे. सो मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस म्हणजे CV. आता हा रेशिओ ॲक्च्युली बघा क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड और रिलीज्ड फॉर द राइज और फॉल ऑफ टेम्परेचर फॉर 1 मोल ऑफ गॅस वेन इट्स व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. आणि सेम बी पॉईंट पण आपला आहे मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP. याला काय म्हणायचं क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड और रिलीज्ड फॉर द राइज और फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस. हे बघा पहिल्यांदा आपण काय म्हटलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेसमध्ये फर्स्ट म्हटलं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस. याच्यामध्ये काय म्हटलं इज डिफाइंड ॲज क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड और रिलीज्ड फॉर राइज और फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 केल्विन. त्यानंतर म्हटलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉन्स्टंट प्रेशर SP म्हणजे काय क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड असेल किंवा रिलीज्ड असेल फॉर द राइज और फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 केल्विन. त्यानंतर आपण काय म्हटलं मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस. सो मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV इज डिफाइंड ॲज क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड और रिलीज्ड फॉर द राइज ऑफ और फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 केल्विन. अतिशय सिम्पल डेफिनेशन आहे जे त्याला आपण CV असं म्हणतो. त्यानंतर CP म्हटलं मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP is defined as the quantity of heat absorbed or released for the rise or fall of temperature of 1 mole of gas through 1 Kelvin. So next अतिशय सिम्पल पॉईंट आहे. सो नेक्स्ट आपल्याला आता याच्यामध्ये दिलेलं आहे रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल अँड मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. नेक्स्ट आहे बघा. सो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो पण खूप सिम्पल आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला सुद्धा पाहू शकतो. हो का हे असं होतं ब्लर होतं त्यामुळे मला पाठीमागे यावं लागतं सारखं. सो नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल अँड मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. तर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे मोलिक्युलर वेट इंटू प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी म्हणजे CP इज इक्वल म्यू इंटू SP किंवा CV इज इक्वल म्यू इंटू SP. सिम्पल आहे. आणि त्याचे बघा CP इज इक्वल टू म्यू इंटू SP किंवा CV इज इक्वल म्यू इंटू SP मोलिक्युलर वेट इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी.
त्यानंतर त्याचे ही इक्वेशन दिले. सो हीट इक्वेशन इथं दिलेलं आपल्याला हीट इक्वेशन Q is equal to m into delta T into S. Heat received or given out. बघा, if substance has a specific capacity of 1000 joule per kg degree Celsius, it means that heat energy of 1000 joule rises the temperature of 1 kilogram that substance by 1 degree Celsius or 6000 joule. So therefore heat received or given out Q is equal to mass m into temperature changes delta T into specific capacity S. So Q is equal to m into delta T into S. हा त्याचा काय आहे फॉर्म्युला हीट इक्वेशन. ओके, नेक्स्ट आता बघणार आपण एक्झाम्पल तर नेक्स्ट लेक्चर.